तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे आपलं दुसरं महाआगमन शूट करायला. आज 23 तारीख. आज पण बरेच गणपतीचं आगमन आहे, जसं का परेलचा लंबोदर, मुंबादेवीचा गणराज, अजून खेतवाडीचा लंबोदर आणि असे बरेच मोठ्या मंडळांचे आज आगमन आहे. आज अखिल चंदनवाडी म्हणजे आपला गोड गणपती यांचं पण आगमन होतं, पण काही कारणांमुळे ते कॅन्सल केलं आहे. सो आता आपण आहे परेल स्टेशनला. आता इथून आपण चाललो आहे परेल वर्कशॉपला आणि मग तिथून आता आपण आगमन शूट करायला चालू करणार आहे. तर तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की जुळून राहा आणि बघा काय काय होतं आहे ब्लॉगमध्ये. कोणते कोणते बाप्पा आपल्याला बघायला भेटतात आपण बघूया आणि ते मी तुम्हाला नीट दाखवतो, शूट करवतो. सो भेटूया परेल वर्कशॉपजवळ. तर मित्रांनो, आता आपण आहे परेल स्टेशनच्या बाहेर आणि परेल स्टेशनच्या बाहेर एक्झॅक्ट तिथे बघू शकता परेलचा सम्राट. इथे आतमध्ये एक मैदान आहे, तिथे परेलचा सम्राट विराजमान होतो आणि आज परेलचा सम्राटचं देखील आगमन सोहळा आहे गणसंकलमधून आणि मूर्तिकार आहे अनिकेत शेवाळे. सो आणि इथे पुढे गेल्यावर परेलचा महाराजा हे मंडळ परेलचा महाराजा देखील विराजमान होतो. सो परेलचा महाराजाचं आगमन 29 तारखेला आहे, ज्या दिवशी आपला एक दंताचा आगमन सोहळा आहे. सो आता बघूया आपण आपल्याला कोणते कोणते बाप्पा बघायला भेटत आहेत. आता मी चाललो आहे परेल वर्कशॉपला, तर तिथे जाऊन मी तुम्हाला दाखवतो काय अपडेट आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता विठ्ठल चव्हाण रोड, जी आपण इथून आलो परेल स्टेशनवरून आणि इथे समोरच विराजमान होतो परेलचा महाराजा. इथे तुम्ही बॅनर बघू शकता, परेलचा महाराजा बॅलेन्सिंग मूर्ती जी येते इथे विराजमान होते परेल स्टेशनच्या एक्झॅक्ट बाहेर. तर मित्रांनो, जसं का आपल्याला माहिती आहे, काल 22 तारखेला होतं भुलेश्वरच्या राजाचा आगमन सोहळा आणि जेव्हा ते त्यांच्या एरियामध्ये पोहोचले तर मंडपाच्या काहीच अंतरावर एक त्यांची दुर्घटना घडली. त्यांची मूर्ती काही इम्बॅलन्स झाल्यामुळे ती मूर्ती पडली आणि त्यामुळे काही लोक इंजर्ड पण झाली, काही लोकांची डेथ पण झाली. सो त्यामुळेच अखिल चंदनवाडी म्हणजे आपला गोड गणपती हा बाप्पाचा आगमन सोहळा कॅन्सल केला. ज्या गणेश भक्तांनी ह्या दुर्घटनेत आपला जीव गमावला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जे येणार आहे तिथून पुढे आगमनासाठी त्यांनी पण काळजी घ्यावी, पोलिसांना सहकार्य करा, स्वतःचा जीव सांभाळून शूट करा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय परेल वर्कशॉप जवळ आणि आपल्या सोबत आहे आपला दादा. जर तुम्ही माझे व्लॉग स्टार्टिंग पासून फॉलो करत असेल तर तुम्हाला माहिती असेल हा कोण आहे. ह्यानेच मला पहिला आगमनाला आणलेलं, ह्याच्यामुळेच मी ब्लॉगिंग स्टार्ट केली. सो आता आपल्याला 13 तारखेला म्हणजे 13 ऑगस्टला आपल्याला 1 वर्ष झाला यूट्यूबला व्हिडिओ टाकून, पहिला व्हिडिओ टाकून. आणि परत जवळपास करेक्ट 1 वर्षानंतर आता आपण परत आलोय आणि हा आपल्यासोबत आहे आगमन बघायला. तर सगळं नॉस्टॅल्जिया झाला मला ह्याच रस्त्यावरून गेलेलो जेव्हा पहिला व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय गणसंकुल वर्कशॉप जवळ आणि तिथे बघू शकता तुम्ही बॅरिगेट्स लावलेत, पोलिसांची गाडी वगैरे उभा आहे तिथे बघू शकता. बघा, पोलिसांची गाडी आहे. तर इथून पण अजून गणपती निघालेले नाही आहेत. सो बघूया आता कधी गणपती निघत आहेत. आपण लवकर आलो आहे, थोडं उलटं लवकर आलेलं बरं असतं आहे, कारण की आता आम्हाला सगळे गणपती बघायला भेटणार, कोणता गणपती मिस नाही होणार. बघूया.
मागच्या वर्षी होतं ना गीतानगरचा बाजार. पंचशील मित्र मंडळ. पंचशील मित्र मंडळ. तर मित्रांनो, फायनली आपला आजच्या दिवसभराचे आगमन सोहळे बघून झालेले आहेत. आज आपण टोटल 10-12 गणपती बघितले. फक्त एकच गणपती आपला मेन उरलेला बघायचा, तो म्हणजे परळचा लंबोदर, जो KP आर्ट्समधून निघणार होता 2 वाजता. पण काय माहिती काय प्रॉब्लेम्समुळे तो गणपती अजून निघालाच नाही आहे. ती
ती मूर्ती खूप मोठी आहे, सो त्यामुळे ती निघाली नाही अजून वर्कशॉपच्या बाहेर. बाकी आपण ऑलमोस्ट सगळे गणपती बघितले. आपण मुंबादेवीचा गणराज बघितला, खेतवाडीचा लंबोदर आणि बरेच गणपती बघितले. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आवडीची मूर्ती कोणती होती हे देखील सांगा. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.